तुमची पण तूळ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का? तूळ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आजवर तुम्ही तुमच्या शांत आणि समजूतदार स्वभावामुळे अनेकाचे अन्याय सहन केले. लोकांनी तुमच्या भाबडेपणाचा गैरफायदाही देखील घेतला आणि ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला त्यांनीच ऐनवेळी तुमचे पाय खेचले. पण आता डोळे पुसा आणि शांत राहा, कारण येत्या 23 ते 31 जुलैच्या दरम्यान तुमच्या आयुष्यात एक असा महाभयंकर चमत्कार घडेल ज्याची कल्पनाही तुमच्या शत्रूने केली नसेल. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. तुळ राशीच्या जातकांनो, ज्या कपटी लोकांनी तुमच्या पाठीमागे कट कारस्थानं रचली, तुम्हाला मानसिक त्रासात टाकले, त्या नरधामाचे तोंड आता काळे होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. या वेळेचा असा काही थरकाप उडवणार न्याय असेल जो तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि शत्रूचा अहंकारसुद्धा धुळीला मिळेल. मंडळींनो, 5 अशा घटना तुमच्या आयुष्यात या जुलैच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडणार आहेत. त्यामुळे तुमच्या आनंदाला पारवा उरणार नाही. परंतु त्यातील शेवटची घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. काय घडणार आहे या शेवटच्या आठवड्यात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपया चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये माझी पण तूळ रास आहे, हो माझ्यावर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे. तर मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब पण केला तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी तूळ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तूळ राशीच्या जातकांना येत्या 23 ते 31 जुलैचा काळ तुमच्या आयुष्यात असा एक मोठा चमत्कार घडून आणेल ज्याची तुम्ही बरेच काळापासून वाट पाहत होतात. आजवर ज्या कपटी लोकांनी तुमच्या बुद्धीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला आणि नंतर तुम्हाला बाजूला सारले, त्यांचे खरे चेहरे स्वतः वेळ जगासमोर उघडे पाडणार आहे. या महिन्याच्या अखेरीस वेळेचे चक्र असे काय उलटे फिरणार आहे की या विश्वासघाती लोकांचा खोटेपणाचा बुरखा टरटर फाटेल. तुम्ही बरोबर ऐकलं मंडळींनो, आणि त्यांचा खेळ कायमचा संपेल. तूळ राशीच्या जातकांना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सृष्टीचा एक असा धक्कादायक नियम तुम्हाला अनुभवायला मिळेल जो पाहून तुमचे डोळे चक्रावून जातील. ज्यांनी तुमच्या सरळपणाला तुमची कमजोरी समजली त्यांना आता समजेल की तूळ राशीची पंगा घेणं किती महागात पडू शकतं. जर काही काळापूर्वी तुमच्यावरती नोकरीत, व्यवसायात कोणताही अन्याय झाला असेल तर या प्रत्येक फसवणुकीचा चोख हिशोब स्वतः वेळ या काळात चुकता करणार आहे. मंडळींनो, तूळ राशीच्या जातकांना शत्रूचे आणि नत दृष्टीचे पितळ उघडे पडल्यामुळे त्यांना समाजात प्रचंड तोंडघाशी पाडावे लागणार आणि म्हणूनच विरोधकाच्या कोणत्याही चित्तवाणीकडे लक्ष न देता तुम्ही पूर्णपणे शांत राहा. मंडळींनो, विशेषतः 24, 27 आणि 29 जुलै या 3 तारखा तुमच्या डायरीत लिहून ठेवा, कारण या 3 दिवसापैकी एक अशा दिवशी तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात एक मोठा खुलासा होईल जो शत्रूचा नाकाप उतरून टाकेल. त्यासोबतच तूळ राशीच्या जातकांना तुमचं संपूर्ण आयुष्य ज्या प्रामाणिक, हिशोबी आणि कर्माच्या कष्टाच्या कर्मावर चालले आहे त्यांचे प्रत्येक गोडफळ मिळवण्याचा काळ म्हणजे जुलैचा शेवटचा आठवडा असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी जे गुप्त शत्रू तुमचे काम बिघडण्याचा प्रयत्न करत होती ते आता स्वतःच्या रचलेल्या जाळ्यात पाय अडकून पडतील. हा चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला निसर्गाकडून 3 मोठे संकेत मिळतील. जर तुम्हाला रात्री अचानक घाम येऊन जाग येत असेल किंवा तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर वारंवार खाज सुटत असेल किंवा एखादी जुनी अडकलेली महत्त्वाची फाईल किंवा कागदपत्रे तुम्हाला अचानक सापडत असतील तर समजून जा की तुमचा सुवर्ण काळ सुरू झाला आहे. हे त्याचे संकेत आहेत. तूळ राशीच्या जातकांना या काळात तुम्हाला हे डोळ्यांनी पाहायला मिळेल की स्वार्थासाठी आपल्या भावनाशी खेळणारे लोक हे विसरता की प्रत्येक कृतीला प्रतिवृत्तीची गरज असते. ज्यांनी तुमच्या मेहनतीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला त्यांना आता त्यांच्या कृत्याचे उत्तर देण्याची वेळ आली असून त्यांच्या करिअरमध्ये मोठे वादळ येणार आहे. तुमच्या पाठीमागे कट रचणाऱ्याची झोप या आठवड्यात पूर्णपणे उघडणार आहे. तूळ राशीच्या जातकांना जर तुमच्या पाठीमागे ऑफिसमध्ये किंवा नातेवाईकामध्ये कुणी असे घाणेरडे राजकारण करत असेल
आत्ताच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की जय महाकाल किंवा तुमच्या समस्या टाईप करून, जेणेकरून मी स्वतः तुम्हाला त्यावर एक अचूक उपाय सांगेल. तुमचं मन तेव्हा संपूर्ण जग देखील तुम्हाला साथ देत असते. तूळ राशीच्या जातकांना आजवर अनेक आर्थिक संकटे, मानसिक ताणतणाव येऊन तुम्ही तुमचे वैयक्तिक नैतिक सिद्धांत आणि चारित्र्य सोडलं नाही. ही तुमची सर्वात मोठी बाजू आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात समाजात, तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे पद आधार इतकं प्रचंड वाढेल की तुमचे शत्रूही थक्क. ज्या ठिकाणी तुम्हाला नालायक ठरवण्याचा किंवा कमी लेखण्याचा प्रयत्न झाला, त्याच ठिकाणी आता तुमचे कौतुक होईल. तूळ राशीच्या जातकांनो, पैसा, तात्पुरती परिस्थिती या गोष्टी येत आणि जात असतात, पण माणसातील प्रतिष्ठा कधीच पुसली जात नाही. तुम्ही तुमच्या चोखळ आणि अचूक कामामुळे लोकांच्या मनात जे स्थान निर्माण केलं, त्याची परिस्थिती तुम्हाला आठवड्यात मात्र नक्की वरिष्ठ तुमच्या कामाची दखल देतील. तुमच्या शब्दाला निर्णय प्रकृतीत कमलेचे वजन प्राप्त होईल. त्यासोबतच तूळ राशीच्या जातकांना लक्षात घ्या, तुमच्या याच मजबूत चारित्र्यामुळे आणि पूर्व पुण्याईमुळे एखादी मोठी नवीन काम, नोकरीची संधी, बऱ्याच काळापासून रखडलेला अचानक मोठा धनलाभ जुलैच्या शेवटच्या 3 दिवसात तुम्हाला मिळू शकतो. हा आठवडा तुमच्या आर्थिक स्थितीला एक नवी मजबूत दिशा देणारा ठरेल. विरोधकांनी तुमच्यावर कितीही चिखलफेकी केली तरी तुमची चमक अजिबात फिक्की पडणार नाही, हे मात्र लक्षात घ्या. त्यासोबतच तूळ राशीच्या जातकांना जे लोक स्वतःच्या पैशाच्या, पदाच्या आणि हुशारीच्या घमंडीत वावरत होते किंवा तुम्हाला वेड्यात काढत होते, त्यांचा अहंकार या आठवड्यात पूर्णपणे नाहीसा होईल. काळ असे नाट्यमय वळण घेणार आहे. मंडळीनं, जे आजवर उंचावरून बसून इतरांना तुच्छ समजतात, त्यांना धुळीला मिळावंच लागले. घमंडी माणसाची विवेकबुद्धी अशी नष्ट करतं, हे तुम्हाला अतिशय जवळून पाहायला मिळेल. तूळ राशीच्या मंडळींनो, विरोधकाचे पाऊल या काळात चुकीचे पडेल, कारण अहंकाराचा पडदा त्यांच्या डोळ्यावर असेल. ते स्वतःचे नुकसान करून घेतील. जे गड्डे त्यांनी तुमच्यासाठी खणले त्यात स्वतःही अडकतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सूळ उगवण्याची गरज भासणार नाही, कारण वेळेचा मार हा प्रत्येक मोठ्या अदृश्य असतो. मंडळींनो, तूळ राशीच्या जातकांना यश मिळाल्यानंतर कधी फुगून जाऊ नये आणि कठीण काळात खचू जाऊ नये. हा निसर्गाचा, या ब्रह्मांडाचा नियम नेहमी लक्षात ठेवा. शत्रूचे पतन होत असताना तुमच्या मनात मात्र अहंकाराची किंवा आनंदाची अतिभावना येऊ देऊ नका. फक्त तुम्हाला शांत राहून वेळेचा हा अद्भुत न्याय पाहायचा आहे आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यासोबतच तूळ राशीच्या जातकांना जुलै महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात केवळ नशीबच नाही, तर अंतराळातील ग्रहाची स्थिती सुद्धा तुमच्या बाजूने एक फार मोठा आणि शक्तिशाली राजयोग निर्माण करतोय. तुमच्या राशीचा जो स्वामी शुक्र आहे आणि भाग्याचा कारक ग्रह याची नक्षत्रामध्ये स्थिती या काळात अत्यंत मजबूत होत आहे. हा असा एक दुर्मिळ राजयोग आहे जो गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या कुंडलीत असलेल्या सर्व दोषांना आणि अडथळ्यांना एका झटक्यात नष्ट करेल. तूळ राशीच्या जातका म्हणून जेव्हा शनी व गुरु ग्रहाची शुभदृष्टी तुमच्या राशीवर पडते, तेव्हा शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी तो तुमच्यासमोर टिकू शकत नाही. या ग्रहणामुळे तुमच्या कुंडलीतील विपरीत राजयोग सक्रिय होत असून हा योग शत्रूच्या कटकारस्थानांना उलटून तुमच्यावरच त्यांच्यावरच लाटणार. ग्रहाची महादशा तुम्हाला मानसिक बळ देईल. तुमच्या बुद्धीला इतकी तीव्र करेल की शत्रूची प्रत्येक चाल आधीच ओळखून ती मोडताही काढेल. तूळ राशीच्या जातकांना ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहेत, पण त्यासाठी तुम्हाला ग्रहाची ऊर्जा योग्य दिशेने वापरावी लागेल. या शेवटच्या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या वादात स्वतःहून पडू नका, कारण ग्रह स्वतःहून तुमच्या विजयाची पार्श्वभूमी तयार करत आहे. जर तुम्हाला या ग्रहाच्या शक्तीवरती आणि या देवी योगावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, गुरुदेव दत्त ही मात्र कमेंट करायला विसरू नका. शुभ ऊर्जा आपल्या आयुष्यात आमंत्रित नक्की करा. आता मंडळींनो, लक्षात घ्या, तूळ राशी जातकांनो, महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे विरोधकांना नीच दाखवण्याची, त्यांच्यावर सूट घेण्याची पूर्ण संधी चालून येईलच, परंतु अशा वेळी तुम्ही क्षमा करण्याचा, मोठेपणा दाखवण्याचा आणि विम्र राहण्याचा मार्ग निवडा. तुमची हीच उच्च नैतिक पातळी तुम्हाला शत्रूपेक्षा मोठे, पुढे व अधिक उंचावर घेऊन जाईल. कारण जो मनुष्य स्वतःचा विवेक जागृत ठेवतो त्याचा पाठीराखा स्वतः ईश्वर असतो. तूळ राशीच्या जातकांनो, आता मी तुम्हाला एक असा दिव्य उपाय सांगणार आहे, जो उपाय खरं तर प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, पण धावपळीच्या आयुष्यात आजपर्यंत त्यांनी हा उपाय कधी मनापासून केलाच नाही.
होय मंडळींनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या घरात सुख समृद्धी आणण्यासाठी विष्णू सहस्रनाम किती शक्तिशाली आहे, पण आपण कधी ते रोज ऐकत नाही. या आठवड्यात तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात विष्णू सहस्रनाम स्रोत रेडिओ स्वरूपात मोबाईलवर मोठ्या आवाजात फक्त सुरू करून ठेवा. जे घरात गुंजू आहे त्यासोबतच रोज संध्याकाळी घरातील तुळशी वृंदावनाजवळ गायीच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा लावून तुळशी माता आणि विष्णू चरणी प्रार्थना करा. हा अतिशय साधा मंडळींनो, हा अतिशय साधा प्रत्येकाला माहिती असलेला उपाय आहे, पण कधी न केलेला गेलेला. या आठवड्यात करून पहा, तुमच्या आयुष्यातील सर्व नकारमाता एका झटक्यात नष्ट होईल. यासोबतच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात विघ्नहर्ता गणपती बाप्पाची असीम कृपा तुमच्यावरती असणारच आहे. जर तुमच्यावरती कुटुंबात कामात वारंवार अडथळे येत असतील तर या आठवड्यात बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन त्यांना 21 दुर्वाची जोडी आणि 2 मोदक अर्पण नक्की करावेत. बाप्पाच्या चरणी नतमस्तक ठेवून संकट निवारण्यासाठी ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तुमचे सर्व विघ्न बाप्पा एका क्षणात दूर करतील. मंडळींनी त्यांची कृपा राहील तुमच्यावर. अशा प्रकारे तुळ राशीच्या जातकांनो, जुलैचा महिना हा शेवटचा आठवडा तुमच्या आयुष्यात एक नवीन पाठ घेऊन येईल, जे सर्व निराशा संकटांना संपवून टाकेल. जर तुम्हाला बाप्पावरती आणि आपल्या चांगल्या कर्मावर पूर्ण विश्वास बसत असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता कमेंट करा पूर्ण श्रद्धेने. श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. तर मंडळींना या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक लाईक एक सबस्क्रायबर मला नवीन तुमच्या राशी भविष्याबद्दल माहिती देण्याची ताकद देत आहे. त्यामुळे बाप्पाचं नाव घ्या, या परिवाराचा हिस्सा नक्की व्हा. तुम्हा सर्वांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव राहो. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व तुळशी